चे हा पेशानं डॉक्टर होता, पण त्याचं जे काळीज होतं, त्याचं मन जे होतं ते गरिबांसाठी धडधडायचं. गरिबांची त्यांना गरिबी आणि श्रीमंती यातली दरी त्यानं पाहिलेली होती. या दोघांनी ठरवलं की क्युबामधून बटिस्टाला हाकलायचं. ग्रेनमा बोट आणि सियाराचं मेस्राचं जे काही जंगल आहे, घनदाट जंगल, ग्रेनमा नावाच्या एका मोडक्या तोडक्या बोटीमध्ये केवळ आणि केवळ 82 साथीदार घेऊन क्युबा सारख्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ते किनाऱ्यावर गेले. तिथं उतरले आणि उतरल्या तिथला जो काही हुकुमशहा आहे बटिस्टा नावाचा, या बटिस्टानं या फिडेलच्या सैन्याला आणि चेच्या सैन्याला पकडलं, रट्टे दिले, मारले. त्याच्यातले बरेचसे जण मारले गेले, पण हे हार मानणारे नव्हते. ते सियारा मेसराच्या घनदाट जंगलामध्ये शिरले. गनिमी काव्यानं, जसं आपल्याकडे आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज लढले किंवा मावळे लढले, अगदी त्याचप्रमाणे गनिमी काव्यानं म्हणजेच तिकडं गोरिला वारफेअर त्याला नाव दिलेलं आहे, त्या पद्धतीने ते लढले. रात्रीतून यायचे, हल्ला करायचे आणि सकाळ झाली की जंगलात जाऊन लपायचे. तिथलं जे जंगल आहे ते घनदाट आहे आणि हळूहळू तिथल्या लोकांनी किंवा तिथल्या जनतेनं त्यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. 1 जानेवारी 1959ला बटिस्टा घाबरून देश सोडून पळून गेला. फिडेल आणि चे म्हणजेच ऑलिस्ट्रो चे यांनी हवानामध्ये एंट्री मारली आणि क्युबा स्वतंत्र झाला. अमेरिकेची या सगळ्यामुळं काय झालं तर जळफळाट झाली आणि त्यांनी बे ऑफ पिग्ज नावाचा फजितवाडा सुरू केला. म्हणजेच काय तर क्युबाने रशियाची दोस्ती केली आणि अमेरिकन कंपन्यांना क्युबामधून हाकलून लावलं. आता अमेरिकेला हे सहन होणारं नव्हतं. त्यांनी बे ऑफ पिग्ज नावाचं एक ऑपरेशन सुरू केलं आणि क्युबावर हल्ला करण्यासाठी सैन्य पाठवलं. पण फिडेल स्वतः रणगाड्यावर उभा टाकला, चढून उभा राहिला आणि अमेरिकेच्या सैन्याला पार त्यानं धूळ चारली. अख्खं जग बघत राहिलं की एका छोट्याशा देशानं महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला गुडघ्यावर आणलेलं होतं, गुडघ्यावर टेकवलेलं होतं. फिडेल कॅस्ट्रो जे ही एक अशी व्यक्ती होती ज्यानं मृत्यूलाही चकवा दिलेला होता, असंच म्हणावं लागेल. त्याची कारणं आहेत. फिडेलनं 5 दशकं क्युबावर राज्य केलं. अमेरिकेची जी गुप्तचर संघटना आहे CIA, तिनं या फिडेलला मारण्यासाठी तब्बल 638 वेळा प्रयत्न केलेले होते. कधी त्याच्या सिगारमध्ये बॉम्ब ठेवला, तर कधी त्याच्या प्रियसीला विष देऊन त्याच्याकडे पाठवण्यात आलेलं होतं. कधी समुद्रात स्फोटक, शंख, नाही ते प्रयत्न त्याला मारण्यासाठी केले. पण गडी इतका हुशार होता आणि इतका नशीबवान की प्रत्येक वेळी शेवटी तो वयोमानाने मेला, म्हातारा होऊन मेला. पण अमेरिकेला तो कधीही मारता आला नाही. चे गुवेरा, सत्तेचा मोह नसलेला त्याचा सोबती, एक क्रांतिकारी फकीर. क्रांती झाल्यावर चेला मंत्रिपद मिळालेलं होतं, पण त्याचं जे मन होतं ते खुर्चीमध्ये रमत नव्हतं. त्याला वाटायचं की जोपर्यंत जगात कुठेही अन्याय आहे तोपर्यंत तो स्वस्थ बसणार नाही. तो मंत्रिपद सोडून पुन्हा एकदा जंगलामध्ये गेला. 1967 मध्ये बोलोलियात त्याला पकडण्यात आलं. जेव्हा मारेकरी गोळी झाडत होते तेव्हा तो ओरडला आणि गोळी झाडणाऱ्या मारेकऱ्याला त्यानं ओरडून सांगितलं की तू फक्त एका माणसाला मारशील,